छत्रपतींच्या नावाने राजकीय स्टंटबाजी करणाऱ्यांवर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी रामबाण उपचार केलाय। पिंपरी चिंचवडमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याबाबत त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती निश्चितच स्वागतार्ह आहे। राजकीय षडयंत्रामध्ये सहभागी न झाल्यामुळे इथल्या इच्छुकांचे मनसुबे अक्षरशः उधळलेत। हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अजरामर करणारे प्रगल्भ अभिनेता आणि महाराष्ट्राचा आवाज दिल्लीतील संसद भवनामध्ये बुलंद करणारे राष्ट्रवादी विचारांचे अभ्यासू खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवडमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याबाबत राजकीय स्टंटबाजी करणाऱ्यांवरती रामबाण उपचार केलाय। किंबहुना पुतळ्यावरून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्णतः काळजी घेतली आणि या मुद्द्याला फुल स्टॉप दिलाय। त्यामुळेच डॉक्टर कोल्हे यांची अभ्यासू व सदसद विवेक बुद्धीने काम करणारे खासदार म्हणून जी ओळख आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। नमस्कार, मी अधिकराव दिवे पाटील, महा ई न्यूजच्या टू द पॉइंटमध्ये आपले स्वागत आहे। मोशी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच अर्थात 140 फुटाचा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण उभारण्याचे काम सुरू आहे। या पुतळ्याचे काही पार्ट येथे दाखल झालेले आहेत। त्यामधील मोजडीच्या भागाला तडा गेला आणि पार्ट अस्वच्छ जागेत ठेवले आहेत असा आरोप करीत शहरात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मग सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह प्रसार माध्यमातील काही मातब्बर पत्रकारांनी सुद्धा या मुद्द्याला फुंकर घातली। मात्र यामागे जे काही राजकीय षडयंत्र सुरू आहे ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही। सदर पुतळ्याचे काम आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून होते आहे। त्यामुळे पुतळ्याच्या कामाचे श्रेय लांडगे यांना घेता आले नाही पाहिजे। किंबहुना पुतळ्याच्या कामावरून मालवणसारखी परिस्थिती निर्माण करायची आणि महेश लांडगे यांना राजकीय दृष्ट्या टार्गेट करण्याचे हे एक षडयंत्र होते। मात्र मुद्दा चुकला, अभ्यास चुकला आणि इच्छुकांचे मनसुबे उधळलेत। आम्हाला महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करायचे नाही असा दावा करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेला भोसरीसह पिंपरी आणि चिंचवडमधील मविवाचे इच्छुक उमेदवारच होते, ना कोणता सामाजिक कार्यकर्ता ना कुठली सामाजिक संघटनेचा नेता। त्यावेळीच या प्रकरणामध्ये राजकारण सुरू आहे ही बाब पिंपरी चिंचवडकरांच्या लक्षात आली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ब्रँड सेलिब्रिटी प्रचारक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या लोकसभा कार्यक्षेत्रात हा पुतळा उभारला जातोय। लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेव भोसरी मतदारसंघात डॉक्टर कोल्हे यांना सुमारे 10,000 मतांची पिछाडी आहे। पुतळ्यावरून सुरू असलेल्या राजकारणामध्ये डॉक्टर कोल्हे काय भूमिका घेतात याकडे तमाम शिवशंभू प्रेमींचे लक्ष लागले होते। विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोल्हे यांनी पिंपरी चिंचवडमधील संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। प्रत्यक्ष पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले की मी स्वतः त्याची पाहणी करणार आहे। त्यावेळी माझी प्रतिक्रिया मी नक्की देईन। हा व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की ऐका। काय म्हणालेत खासदार डॉक्टर कोल्हे हे तुमच्या लक्षात येईल। या संदर्भामध्ये मी सविस्तर आयुक्तांकडून सुद्धा माहिती घेतली, त्या संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि पुतळा बांधण्याची परवानगी आणि या सगळ्या परवानग्या झाल्यानंतर मी स्वतः नक्कीच त्याची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया। या एका वाक्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तमाम शिवशंभू प्रेमींसह पिंपरी चिंचवडकरांचे अक्षरशः काळीज जिंकलाय। महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला हा डॉक्टरांचा नाजूक डोस अत्यंत रामबाण ठरेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महा ई न्यूजच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकरांचा आवाज प्रभावीपणे आम्ही मांडत आलो आहोत आणि यापुढेही मांडतच राहणार आहोत। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणामध्ये महा ई न्यूजने सातत्यपूर्ण
खरी वस्तुस्थिती पिंपरी चिंचवडकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुतळ्याचे काम भव्य दिव्य आणि भ्रष्टाचार मुक्त झालेच पाहिजे या मताशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. मात्र पुतळ्यावरून राजकीय षडयंत्र रचले जात असेल, त्यामध्ये महाराजांच्या नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि पिंपरी चिंचवडची बदनामी संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा घाट घातला जात असेल, तर अशा भूमिका कोणी घेणार असेल तर त्या भूमिकेला, व्यक्तीला नव्हे, आम्ही तीव्र विरोधच करणार आहोत. तुर्तास डॉक्टर कोल्हे यांची महाराष्ट्रातील एक अभ्यासू खासदार म्हणून जी ओळख आहे ती आणखी गडद झाली आहे. पुतळ्यावरून होणारे राजकारण याला पूर्णविराम द्यावा यासाठी शहरातील शिवशंभू प्रेमींना आम्ही या निमित्ताने आवाहन करीत आहोत. पुन्हा भेटू नवा विषय घेऊन टू द पॉइंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.